गुड मॉर्निंग मित्रांनो. अ, आज आपला बुदापेस्टमधला चौथा दिवस आहे. आता आपण बुदापेस्टला फिरायला निघालेलो आहोत. मित्रांनो, आता आपण फिशरमॅन बास्टियनला चाललोय, जिथे कोळी लोकांचा समुदाय आधी राहायचा. इथून आता आज आपण नदीच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की नदी खूप दिसायला सुंदर दिसते आणि त्याच्यावर असणारे ते ब्रिजेस ते सुद्धा खूप दिसायला मनमोहक आहेत. आणि आज आपण जे नदीच्या दुसऱ्या बाजूला आलेले आहेत, आपण नदीच्या दुसऱ्या बाजूला असणारे आज आपण दृश्य बघूया. आणि नदीच्या दुसऱ्या बाजूतनं आपण जिथे गेलेले ते दृश्य पण इथून बघूया. इथून ते बघायला खूप सुंदर दिसते. ह्या ज्या बोटी दिसत आहेत या इथे असणाऱ्या फेरी बोट आहेत. इथे तुम्हाला ते 1 किंवा 2 तासाच्या त्यांच्या ट्रिप्स असतात, त्या तुम्ही बघू शकतात. काही होड्या ज्या जुन्या झालेल्या आहेत त्याच्यावरच त्या लोकांनी रेस्टॉरंट वगैरे बनवून ठेवलेले असतात. बघू शकता का वरती आपल्याला फिशरमॅन बास्टियनचा कासल दिसते. कासल म्हणजे एक प्रकारचा किल्लाच झाला. इथूनच्या किल्ल्यांना कासल असं बोलले जाते. Keep left, then take the first left. आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं पार्लमेंट म्हणजे संसद भवन, हे आता नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून तुम्ही बघू शकतात का कसं दिसते. ते दिसायला खूप सुंदर दिसते आणि ते कितीही बघितलं तरी मन भरूनच येते. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे का त्याचं बांधकाम कशा प्रकारे केलेलं असेल. Turn left, then take the first left. Turn right, then turn left. आता आपण फिशरमॅन बास्टियनच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. अजून आपल्याला वरती जायचं आहे. पण आता इथे तुम्ही बघू शकतात इथे ई बाईक्स ठेवलेल्या आहेत, त्याच्या पण तुम्ही राईड्स घेऊ शकतात. I think so. We'll ask them first. Maybe they have some. आता आपण कार पार्किंग शोधूया. कार पार्किंग मिळवणं हा पण एक मोठा चॅलेंजच आहे असंच समजा. कारण कार तुमची व्यवस्थित पार्क नसेल तर तुम्हाला फाईन येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. आपण पहिले कार पार्किंग शोधूया आणि मग फिरूया.
मित्रांनो, आपण आता फिशरमॅनच्या कासलच्या इथे आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकतात का प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी जेव्हा आपण पार्क करतो तेव्हा असे समोर जे कोड नंबर लावलेले आहेत ते कोड स्कॅन करून तुम्हाला एका ॲपमध्ये इझी ॲपमध्ये टाकायला लागतो टायमिंग, आणि मग तो टायमिंग जेव्हा सुरुवात होतो तो ॲटलिस्ट 3 तासासाठी तरी असतो. 3 तासाच्या तुम्ही वरती राहणार असतील तर तुम्हाला परत येऊन टाईम रिसेट करायला लागतो, आणि जर तुम्ही असं नाही केलं तर कारवर बारकोड असतो त्याच्यावर ते स्कॅन करून तुम्हाला फाईन मारू शकतात जर तुमचा टाईम अपडेट नसेल तर. आता आपण फिशरमॅन बस स्टँडला पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता ही इमारत किती सुंदर आहे. हे फिशरमॅन बस स्टँड हे 19व्या शतकात बांधलेले गेलेले डॅन्यूब नदीच्या बाजूला 1895 ते 1902 या दरम्यान त्याचे बांधकाम झालेले आहे. 9व्या शतकामध्ये 7 मनोरे स्तंभ बांधले गेले. हे मनोरे स्तंभ त्या 7 पिढ्यांचे वास्तव्य दर्शवतात. आपल्याला भूक लागले तर इथे गरमागरम हे रोल बनवले जातात ते आपण घेऊया. थोडेसे लाईन लागलेले आहे पण हे एकदम रोल खायला खूप हलके आणि म्हणजे ब्रेडचेच बनवलेले असतात पण खायला खूप सुंदर लागतात. तर आपण खाऊया जरा, गरमागरम खायला बरं वाटेल. तुम्ही बघू शकता तिथे ते कसे बनवतात आणि गरमागरमच आता ती प्लॅस्टिकमध्येच पॅकिंग होते. आपला नंबर येईल तेव्हा मग आपल्याला मिळेल ते खायला. हलकासा बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे. फायनली आपला नंबर लागला आणि बघा गरमागरम भेटलेला आहे आपल्याला. आता पण आपण खाऊन घेऊया. इथूनचे जे काही पुतळे युरोपमध्ये बांधलेले गेले ते खूपच सुंदर असतात.
त्यांची साफसफाई वगैरे ठेवली जाते आणि त्यांची खूप काळजी घेतली जाते. बघा, घोडासुद्धा एकदम सुंदर दिसतोय. आता आपण थोडंसं वरती जाऊया आणि वरतून डॅन्यूब नदी आणि बुडापेस्टची सिटी कशी दिसते ती बघूया वरतून. ती आपल्याला वरतून बऱ्यापैकी बघायला मिळेल. Budapest, you can see. Feed me now. तुम्ही बघू शकता पार्लमेंट इथून सुद्धा दिसतंय. किती वेळाही बघितलं तरी पार्लमेंटवरून नजर हालत नाही. खूप सुंदर दिसते आणि इथूनची बुडापेस्टची शहर आहे ते पण दिसायला वरतून खूप सुंदर दिसते. Uite mașina aia care Păi am plecat dimineața, eu te-am sunat pe tine seara. ईगलच्या बरोबर फोटो काढायला घेतात. पण थोडीशी हवा पण टाईट होते. कुठे चुकून चोच मारली तर झालं कल्याण. माझा टाईम आला तेव्हा मला काय वाटलं नाही कारण त्याचे डोळे झाकलेले होते. आणि मग परत फोटो काढायला घेतला तेव्हा त्याने त्याचे डोळे काढले. तर थोडासा जीव वरती खाली झालेला पण ठीक होतं. आयुष्यात वेगवेगळे एक्सपिरियन्स घ्यायलाच पाहिजे.
आता भूक लागलेली होती तर इथे चिकन आणि बीफ पोक हे सर्व ठेवलेलं. पण नंतर मी बघितलं तेव्हा याच्यातला चमचा त्याच्यातला चमचा तसा चाललेला होता. मग माझं खायचं इच्छाच मेली. मग आम्ही काय तिथे खाला नाही. पण तुम्हाला दाखवतो का इथूनचे ज्या किमती असतात त्या किती असतात. तुम्ही बघू शकता 3,000 4,000 5,000 अशा या किमती आहेत. इथूनच्या करन्सीच्या हिशोबाने 1 युरो हे इथूनची करन्सी 370 आहे. तर त्या हिशोबाने इथूनचे रेट आहेत. युरोपेक्षा खूप कमी रेट चाललेला आहे यांच्या करन्सींचा हाफचा. दुसरे रेस्टॉरंट शोधूया आता काहीतरी चांगलं काय खायला मिळते का. कारण आपल्याला पिझ्झा वगैरे असं काही खायचं नव्हतं. पिझ्झा पास्ता हे तर मला जरा पण खायचं नव्हतं. तिथे आज जायचं आहे का? का? अरे आता आपण थोडंसं मागच्या साईडला आलेलो आहेत. इथे बघा तुम्ही एक लिफ्ट पण दिसते. ती थोडंसं अर्ध्या रस्त्यापर्यंत तुम्हाला खाली घेऊन जाईल. आपण साईडून बघूया मागचा भाग कसा दिसतोय. हे मागच्या बाजूतनं दिसणारा बुडापेस्टची सिटी आहे. इथे बाजूला एक सायकल ठेवलेली आहे. त्याच्यावर मॅप वगैरे दाखवलेलं आहे इथूनच्या एरियाचं. आणि सायकल एक शोपीस म्हणून ठेवलेलं आहे. इथे पण तुम्ही बघू शकता हा मॅप दिलेला आहे असा कशा प्रकारे इथूनचं बांधकाम आहे त्याचं. खराब ना होता रे. सुंदर अशी संध्याकाळ झालेली आहे. आता आपण पण घरी जाऊया. रात्र व्हायला आलं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये.